हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवलेली होती चवळीची भाजी। अगदी कमीत कमी वेळात सकाळच्या घाईच्या वेळी मुलांच्या टिफिनसाठी बनवण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो। या भाजीसाठी जास्त वाटण-घाटण करण्याची गरज लागत नाही, अगदी पटकन बनते। चला तर मग बघूया ही भाजी कशी बनवायची। तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि थोडासा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। हा लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला एक मीडियम आकाराचा कांदा घालायचा। कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा। ही चवळीची भाजी बनवत असताना चवळी आदल्या दिवशी रात्री भिजत घातली तरी सुद्धा चालते, किंवा न भिजत घालता बनवायची असेल तर कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन ही चवळी शिजवून घ्यायची। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं। तर एखादा मिनिट हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। मसाले थोडेसे भाजून झाले की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली चवळी घालायची आहे। इथे ही चवळी मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। अशी शिजवून घेतली की अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते। चवळी भिजत घालून वापरली तर शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे अशा पद्धतीने मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देऊन ही चवळी शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। त्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटच फक्त ही चवळी मसाल्यांसोबत शिजवून घ्यायची, म्हणजे चवळीला सगळ्या बाजूने व्यवस्थित मसाला लागला जाईल। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। शरीरासाठी अगदी पौष्टिक आणि खाण्यासाठी अगदी चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे।